उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावापासून काही किलोमीटर अंतरावरच कोट्यवधींचा एमडी ड्रग्ज साठा सापडल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे। जावळी तालुक्यातील सावळी म्हणजेच सावरी गावात मुंबई क्राईम ब्रांचनं मोठा छापा टाकत एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश केलाय। त्यामुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा सवाल उपस्थित झालाय। पाहूयात। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या गावाजवळ एमडी ड्रग्ज फॅक्टरी। कोट्यवधींच्या एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश। सावळीत मुंबई क्राईम ब्रँचचा धडक छापा। साताऱ्यातल्या जावळी तालुक्याच्या कोयना डॅम बॅकवॉटर परिसरातील असणाऱ्या सावरी गावात घनदाट जंगलाचा फायदा घेत त्याच ठिकाणी एमडी ड्रग्जचं मोठं रॅकेट उघड झालेलं आहे। मुंबई क्राईम ब्रँचने हे रॅकेट उघड केलेलं आहे आणि याच परिसरातील असणाऱ्या बंगाली 3 कामगारासह स्थानिक बामनोली गावचा एक युवक पोलिसांच्या ताब्यात आहे। एकंदरीतच एमडी ड्रग्जचा मोठा साठा मुंबई क्राईम ब्रँचने जप्त केला आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील सावळी गावालगतच्या गर्दझाडीचा फायदा घेत एका शेडमध्ये एमडी ड्रग्जची निर्मिती सुरू होती। मुंबई आणि पुण्यातील कारवायांनंतर ड्रग्ज माफियांनी आपला अड्डा साताऱ्यात हलवल्याची माहिती मुंबई क्राईम ब्रँचला मिळाली होती। याच माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या पथकाने सातारा पोलिसांच्या मदतीनं ही धडक कारवाई केली आहे। या छापेमारीत 3 कारागिरांसह एक स्थानिक व्यक्ती अशा एकूण 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर एका शेडमध्ये एमडी ड्रग्ज तयार होत असल्याचं साहित्य, रसायन आणि उपकरणं सापडल्याची प्राथमिक माहिती आहे। या कारवाईत 15 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। पोलिसांनी सुमारे 7 किलो 718 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि 38 किलो लिक्विड अर्थातच द्रव्य जप्त केलंय। आम्ही संपूर्ण लोक खाली राहायला गेलो तेव्हापासून आमचं घर पडाकच आहे। इथं येणं जाणं सुद्धा फार कमी क्वचित। आम्ही शेती सोडली, सगळं सोडलं इथलं। आणि तशा स्थितीत हे आज असं घडलं, हे कळलं की बाबा आमच्या पोलीस पाटलांनी सांगितलं तुमच्या वाड्यावर काहीतरी घडलंय, त्याच्यामुळे तुम्ही या, म्हणून मी आज आलो। तर इथं हे मला पाहायला मिळालं की ते ड्रग्ज तयार करतात, हे पाहायला मिळालं। मात्र हे याच्याशी आपला काही संबंध नाही, मी कुणाला ते करण्याविषयी प्रवृत्त केलेलं नाही। या प्रकरणी पोलिसांनी 3 परप्रांतीय आरोपींना ताब्यात घेतले। कारवाई पूर्ण झाल्यानंतर पोलीस आरोपींना घेऊन मुंबईच्या दिशेनं रवाना झाले। मात्र या प्रकरणाबद्दलची अधिकृत माहिती देण्यास मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी सध्या नकार दिला। दरम्यान ही कारवाई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावाजवळ आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या मतदारसंघात झाल्यानं या प्रकरणात राजकीय वरदहस्त आहे का, कोणाचा पाठिंबा होता का, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होतात। वाई तालुक्याजवळ एमडी ड्रग्जचा साठा मुंबई पोलिसांनी पकडल्याची माहिती आली होती आणि ती मी आपल्या समोर मांडली। तो गृह खातं माननीय देवेंद्रजींकडे आहे। देवेंद्रजी प्रामाणिकपणे याविषयी काम करतात असं मी म्हणेल, परंतु प्रामाणिकपणे जर काम करत असेल तर मग अशा पद्धतीनं काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न आपलं सरकार किंवा आपलं खातं का करतं। सध्या मुंबई क्राईम ब्रँच कडून पुढील तपास सुरू असून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणातील मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।